नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आर के सर आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याद्वारे संचालित किंवा आयोजित केलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा, ज्याला आपण NMMS या नावाने ओळखतो. अतिशय महत्त्वाची आणि विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ही एक्झाम आहे. आणि 24 डिसेंबर 2023 रोजी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. आणि ही जी परीक्षेची कार्बन कॉपी सर्व विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहे. तर विद्यार्थ्यांनो बघा, NMSची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती या तुमची जी एक्झाम झालेली आहे मॅट आणि सॅट या दोन्ही पेपरची अंतरिम संभाव्य उत्तरसूची या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचं प्रसिद्धीपत्रक आपण पाहत आहोत. पहा काय दिलेलं आहे याच्यामध्ये. प्रसिद्धीपत्रकात दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 24/12/2023 रोजी जी एक्झाम घेण्यात आली, जिचं नाव आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMMS. या परीक्षेची अंतरिम संभाव्य उत्तरसूची परिषदेच्या पहा ही वेबसाईट बघा, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही अंतरिम सूची पाहू शकता. काय आहे बघा, लक्ष द्या. तर www.mscpune.in किंवा त्यानंतर तुमच्यासाठी आहे https त्यानंतर /NMMS/SCE.in. ओके, या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ती उत्तरसूची जी आहे ती डाउनलोड करू शकता. या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आले, किंवा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देईन, त्या लिंकवरून तुम्ही दोन्ही उत्तरसूची डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा, काही याच्याबद्दल माहिती दिली आहे. या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर जर आक्षेप असल्यास त्यांचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात करता येते. म्हणजे जर कोणाला समजा कोणत्या प्रश्नाबद्दल आक्षेप आहे, डाऊट आहे, किंवा त्यांनी उत्तर चुकीचं सांगितलेलं, समजा एकचं उत्तर तुम्हाला 4 दिलेलं आहे आणि तुमच्यानुसार तुम्हाला जर त्याच या प्रश्नाचं उत्तर 3 हे फिक्स येतं दुसऱ्या पद्धतीने, तर तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊ शकता आणि तो आक्षेप तुम्ही या संकेतस्थळावर नोंदवू शकता. ठीक आहे. त्यासाठी बघा, मग नोंदवायचा कसा यात, तर सदरील ऑनलाईन निवेदन शाळांकरिता त्यांच्या लॉग इनमध्ये डॅशबोर्डवर पालकांसाठी NMMS ही जी काही वेबसाईट आहे, या संकेतस्थळावर काय आहे, इंटेरिम आन्सर की आहे. ठीक आहे. इंटेरिम आन्सर की हे एक म्हणजे अंतिम उत्तरसूची या हेडिंग खाली म्हटले स्वतंत्ररित्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे ही हेडिंग जिथं दिसेल तुम्हाला वेबसाईटवरती, तर तुम्ही या वेबसाईटवरती गेलात आणि तिथे बघा ही हेडिंग पाहिजे, इंटरिम आन्सर की, अंतरिम उत्तरसूची. ठीक आहे. या हेडिंग खाली आपल्याला काय दिलेलं आहे, निवेदन करण्यासाठी एक वेगळी स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जर म्हणजे शाळा जर समजा याच्यावर आक्षेप घेत असेल, तर शाळासाठी डायरेक्ट त्यांच्या लॉग इनमधून डॅशबोर्डवर आपल्याला ती काय आक्षेप करण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे. मग जर समजा कुणाला कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल की नेमकं आक्षेप घ्यायचा कसं, तर आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू. पण त्यासाठी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये की कुणाला आक्षेप कसा घ्यायचा हे माहीत नसेल, तर मी तुम्हाला त्याचं निवेदन कसं करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेन. ठीक आहे. ओके. त्यानंतर त्रुटी आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता दिनांक 29/12/2023 ते 5/1/2024, म्हणजे पुढच्या महिन्यात 5 तारखेपर्यंतच वेळ आहे. तुम्ही त्या जे काही आक्षेप आहेत किंवा ज्या त्रुटी आहेत ते निवेदनामार्फत त्यांना सांगू शकता आणि त्याची दुरुस्ती होऊन तुमचे मार्क्स वाढतील किंवा कमी होऊ शकतात. जर तुमचे म्हणणं योग्य असेल किंवा तुमचा जो डाऊट क्लिअर होत असेल, तर तिथेही तुमचे मार्क्स वाढू शकतात. ठीक आहे. तर त्याची मुदत दिलेली आपल्याला 29 तारखेपासून, म्हणजे कालपासून हे सुरू झालेलं आहे आणि 5 तारखेपर्यंत तुम्हाला हे निवेदन चालू असणार आहे. ही टॅब नंतर बंद होऊन जाईल. ओके. त्यानंतरचा मुद्दा आहे दिनांक 5/1/2024च्या नंतर आपली कोणतीही त्रुटी ॲक्सेप्ट केली जाणार नाही आणि कोणतेही निवेदनसुद्धा स्वीकारले जाणार नाही. त्यानंतर तुम्ही टपाल पेटी, ईमेलद्वारे, बाकी ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने किंवा ईमेलद्वारे सुद्धा नंतर ते तुमचा जो आक्षेप आहे तो स्वीकारला जाणार नाही. उपरोक्त विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठवले जाणार नाही. कॉमनमध्ये वेबसाईटवरतीच त्याचं निराकरण केलं जाईल. त्यांना वैयक्तिक कुणालाही त्याचं उत्तर दिलं जाणार नाही. विहित मुदतीचा प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनानंतर संबंधित विषयतज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश
प्रसिद्ध करण्यात येईल. ओके, ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही त्यावर मत स्पष्ट करणार आहात किंवा तुमचा जो आक्षेप घेणार आहात, तर त्याबद्दल त्या तज्ज्ञांशी, संबंधित विषयाच्या तज्ज्ञांशी अभिप्राय त्यांच्याशी चर्चा करून आपली नंतर अंतिम उत्तरसूची ही जी आहे हे आपल्याला मिळणार आहे. आणि यासाठी तुम्ही बघा, जर कोणाला आक्षेप असतील तर तुम्ही नक्की आवेदन करू शकता. ज्यांना आवेदन करायचं माहीत नाही आहे तर त्यांनी मला कमेंट करा की तुम्हाला आवेदन कसं करायचं, याचा व्हिडिओ आपण तयार करू शकतो. जर तुमची कमेंट्स येत असतील तर आपण नक्की व्हिडिओ करू आणि नक्की अपलोड करू. आणि जर कोणाचा आक्षेप असेल तर तुमच्या विद्यार्थ्यांचा, एखाद्या गरीब विद्यार्थ्यांचा नक्की फायदा होऊ शकतो. तर सर्व शिक्षकांनी, जे काही संबंधित विषयाचे शिक्षक आहेत, त्यांनी त्या पेपरचा अभ्यास करा, ही उत्तरसूची पहा आणि जर तुमच्यामध्ये काही तफावत आढळत असेल तर नक्की तुम्ही त्याचं आक्षेप घ्या, त्याला निवेदन करा. ओके, धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.